कर्मभोग भाग 2 अंतिम भाग। त्या दिवशी मी सुट्टी घेतली होते. थोडे शॉपिंग करायचे होते मला म्हणून. पण कसलं शॉपिंग नि कसलं काय. सुनीता ताईने सुरेश दादांना फोन केला आणि सर्व घडला तो प्रकार सांगितला. त्यांनी तेथूनच शिवीगाळ करायला सुरुवात केली. केतकी क्लासवरून आली, तिला हे सर्व कळले होते. माझा दादा असं काही वाईट काम करणार नाही की पोलीस त्याला घेऊन जातील. नक्कीच कुणी काही डाव साधला आहे असं म्हणत तीही रडू लागली. आता मात्र मला कळेना कुणाला समजून सांगायचे ते. तेवढ्यात नंदूचे वडील घरी आले आणि संताप करू लागले. काय केले त्याने, माझी इज्जत धुळीला मिळवली. सुनीता ताई आधीच खूप खचून गेल्या होत्या, त्यात हा तमाशा सुरू झाला होता. मी काय बोलू काही कळत नव्हते. तसंच थोडी हिम्मत केली आणि बोलले, अहो इथे बोलून काही मार्ग नाही निघणार. आपण सर्व पोलीस स्टेशनला जाऊया. काय केले आहे नंदू कळेल तरी, इथे वाद नको. असे म्हणून आम्ही सर्व पोलीस स्टेशनला पोहोचलो. नंदूला आत जेलमध्ये बंद केले होते. ते पाहून सुनीता ताई आणि केतकी जास्तच रडायला लागले. त्यांना रडताना पाहून नंदूही रडायला लागला आणि मलाही रडू आले. सुरेश दादांनी पोलिसांना विचारले असता असे कळले की नंदूला वाईट सवय लागली आहे, ड्रग्ज घ्यायची आणि तो सप्लाय पण करतो असा आरोप लावला होता. आम्हाला कळले आणि पाय खालची जमीन सरकली. मला तर विश्वासच बसत नव्हता की नंदूला अशासाठी पोलिसांनी आणले आहे. पण नंदू त्याच्या आईला आणि आम्हा सर्वांना ओरडून सांगत होता, आई पप्पा मी नाही काय करत असे, मला नाही माहीत कुणी केले सर्व माझ्यासोबत. नंदूचे बाबा त्यालाच रागवत होते, शिव्याही देत होते. नंदूची आई शांत राहून ऐकत होती. तिला तर काहीच समजत नव्हते काय चाललंय असं. सुरेश दादांनी वकिलाला फोन करून बोलवून घेतले. त्यांनी सर्व प्रकार पाहिला आणि वकिलाने म्हटले की जामीन मिळते का पाहूया, मग पुढचे पुढे पाहू असं म्हणाले. पण शनिवार आणि रविवार असल्याने जामीन होणे शक्यच नव्हते. म्हणून सोमवारी जामीन येऊन पाहूया असं म्हणत घरी जायला सांगितले आम्हाला सर्वांना. पण आमचं कुणालाच नंदूला एकटं सोडायचे नव्हते. तशी इच्छा तर मुळीच नव्हती, पण काय करणार, नाईलाज होता. आम्ही सर्व घरी आलो. सुनीता ताईंनी काही खाल्ले नव्हते. त्यांना समजून सांगून जेवण करायला लावले. रडत रडत जेवण केले. जेवताना सारखी एकच बोलत होत्या, माझा नंदूने सकाळी चहाच घेतला आहे. ओ फक्त काही खाल्ले पण नाही, मी कशी जेवण करू. मी म्हटले, अहो ताई 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. सोमवारी आपला नंदू घरी येईल. तरी त्याचं मन कशात लागत नव्हते. पण नंदूचे बाबा मात्र काही नाही झाले असेच वागत होते. जेवण करून घेतले आणि वकिलाला कॉलवर सर्व विचारपूस करून झोपून गेले. केतकीही जेवत नव्हती. तिलाही सांगितले समजावून. तेव्हा तिने जेवण केले. सोमवार सकाळी उठून आवरले आणि बँकेत जायला निघाले. तेवढ्यात मागून आवाज आला, ओ शर्वरी ताई आज नाही गेले तर नाही का चालणार. सुनीता ताई दबक्या आणि रडक्या स्वरात बोलत म्हणजे विचारत होत्या. मी म्हटले, नाही हो, तसं असत तर मी सुट्टी टाकली असते आणि तुमच्यासोबत आले असते. मी बँकेत विचारेल, जर वेळ मिळाला तर नक्कीच येईल असं म्हणत बँकेत निघाले. पण रस्त्यात सारखे तेच विचार येत होते. खरंच नंदू असं करेल काय, का कोणी घडवून आणले असेल का आणि कशासाठी. मी बँकेत पोहोचले आणि मॅनेजरला सुट्टीचा अर्ज दिला. अगदी घाईत लिहून दिला. मला राहवणच झाले होते. मीही कोर्टात गेले तर ते सर्व लोक कोर्टात आले होते. वकीलशी बोलत होते. त्यांनी कोर्टासमोर जामीनसाठी अर्ज ठेवला, पण जामीन झाली नव्हती. वकिलांचे म्हणणे होते की काही बक्कळ पुरावे हवे, तोवर जामीन होणे शक्य नाही.
सुनीताताई अजून खचून गेल्या होत्या. मी त्यांना धीर दिला. वकिलाने आम्हाला ऑफिसमध्ये बसून सर्व केस समजून सांगितले. ते म्हटले, मी नंदूशी सर्व अजून सविस्तर बोलले आणि पुरावे तयार करेल. मग पुढे मी त्याला सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. त्यात आम्हाला दुपार झाली. कोणी काही खाल्ले नव्हते. मी त्यांना थोडे भजे आणि कचोरी आणले आणि खाऊ घातले. सुनीताताई तर खातच नव्हत्या, पण त्यांना खूप समजावं लागलं होतं. तेव्हा कुठे त्यांनी खाल्ले होते. पुढची सुनावणी 15 दिवसांनी होती. तोवर घरच्यांना वकिलाने नंदूच्या सर्व मित्र आणि इतर गोष्टीची माहिती गोळा करायला सांगितले होते. कोण किती आणि कसे मित्र आहेत, हा आरोप त्याच्यावर लागला कसा, तो त्यात फसला कसा, यावर जेवढी माहिती काढायला सांगितले होते तेही तिकडे बाकी पुरावे गोळा करणार होते. नंदूच्या बाबांनी काही दिवसांची सुट्टी घेतली होती. मी मात्र माझे रुटीन सुरू केले होते. रोज येताना जाताना त्यांची विचारपूस करत असे. तर मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली तर गोष्ट लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.